नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हे सुंदर असं तोरण बनवायला शिकणार आहोत। आपण जो ग्रॅनी स्क्वेअर बनवलेला आहे त्याचा वापर करूनच हे सुंदर असं आपण तोरण बनवलेलं आहे। चला तर मग हे तोरण कसं बनवायचं ते पाहूयात। हे तोरण बनवण्यासाठी आपल्याला 70 ग्रॅम ही क्रीम रंगाची लोकर लागली। त्यानंतर 30 ग्रॅम हिरवी आणि 40 ग्रॅम ही गुलाबी रंगाची लोकर लागलेली आहे। हे मी काही चौकोन बनवून घेतलेले आहेत। हा ग्रॅनी स्क्वेअर कसा बनवायचा तो ग्रॅनी स्क्वेअर प्रकार 1 म्हणून मी ह्या आधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यात तुम्ही पाहू शकता। ह्याच्या बाहेरच्या बाजूने आणखी एक चौकोन विणलेला आहे, तो कसा विणायचा ते पाहूयात आपण। चार कोपऱ्यांना आपण इथे शेल विणलेले आहेत, त्यातल्या कोणत्याही एका शेलवर आपल्याला लोकर जोडून घ्यायची आहे। आता जेव्हा चौकोन विणायचा दाखवला त्यावेळेला मी ह्या शेलमध्ये शेल घातलेली आहे। आता देखील शेल घालायची आहे, परंतु हे 2 चौकोन जोडायचे आहेत, त्यामुळे इथे आपण अर्धी शेल घालायची आहे। अर्धी शेल म्हणजे 3 खांब, 1 2 3 3 चेन हा झाला आपला पहिला खांब। त्याच ठिकाणी आणखी 2 खांब घालायचे आहेत। त्यानंतर 2 चेन, हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये 3 खांब, पुन्हा 2 चेन, 3 खांब, दोन चेन। आता इथे शेल आहे, ह्या शेलमध्ये घालायची आहे शेल। तीन खांब, 2 चेन आणि 3 खांब। तीन खांब, 2 चेन, 3 खांब अशी शेल घालायची आहे। पुन्हा 2 चेन ह्या गॅपमध्ये, 3 खांब, 2 चेन, 3 खांब ह्या शेलपर्यंत विणून घ्यायचं आहे। इथे आपण अर्धी शेल घातली होती, ह्या कोपऱ्यावरच्या शेल पूर्ण केलेल्या आहेत। इथे पुन्हा अर्धी शेल घातलेली आहे म्हणजे 3 खांब। ह्याच्या पुढे आपल्याला दुसरा चौकोन जोडून घ्यायचा आहे। इथे 1 चेन घ्यायची आहे, ही जी शेल आहे ह्या शेलमध्ये 3 खांब, 1 2 3 त्यानंतर 1 चेन घ्यायची। हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 1 चेन। आता ह्या चौकोनचा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये 3 खांब। पुन्हा 1 चेन घ्यायची आहे, हा गॅप आहे ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे,
एक चेन, ह्या गॅपमध्ये 3 खांब, एक चेन घ्यायची आहे, ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, एक चेन, आता ही शेल आहे, ह्या शेलमध्ये 3 खांब, एक चेन, ही शेल आहे, ह्या शेलमध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा एक चेन आणि ही शेल पूर्ण करून घ्यायची। आपण 3 खांब घातलेले आहेत, आणखी 3 खांब, 1 2 3, त्यानंतर 2 चेन, 3 खांब, जसं आपण हे आधी विणलं त्याच प्रकारे विणून घ्यायचं आहे। 2 चेन, 3 खांब, 2 चेन, शेलमध्ये शेल, 2 चेन, 3 खांब, 3 खांब, ह्या शेलमध्ये 3 खांब, त्यानंतर पुढचा चौकोन जोडून घ्यायचा। हो तर पुन्हा एकदा हा एक चौकोन मी जोडून दाखवते, त्याआधी हे इथपर्यंत विणून घेऊयात। हे इथपर्यंत विणून घेतलं, ह्या शेलमध्ये 3 खांब घेतलेले आहेत, तर हा दुसरा चौकोन जोडायचा आहे आपल्याला। इथे एक चेन घ्यायची आहे आणि ह्याची जी शेल आहे ह्या शेलमध्ये 3 खांब, त्यानंतर एक चेन, ह्या ठिकाणी सिंगल क्रोशे, एक चेन, ह्या गॅपमध्ये 3 खांब, एक चेन, पुन्हा ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, एक चेन, ह्या गॅपमध्ये 3 खांब, एक चेन, ते सिंगल क्रोशे, एक चेन, ही शेल आहे, ह्या शेलमध्ये 3 खांब, एक चेन, ह्या शेलमध्ये सिंगल क्रोशे, एक चेन, ही शेल पूर्ण करून घ्यायची आहे 3 खांब घालून,
त्यानंतर 2 चेन, पुन्हा 3 खांब, 2 चेन 3 खांब शेल, ह्या प्रकारे हे सगळे चौकोन जोडून घ्यायचे आहेत. आपल्याला जितकी मोठी पट्टी हवी आहे तेवढे चौकोन आपण जोडून घ्यायचे आहेत. आता हे मी 11 चौकोन जोडून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. ह्या 11व्या चौकोनावर हे इथपर्यंत विणलेलं आहे. आता आपल्याला ही खालची बाजू विणून घ्यायची आहे. ही शेल आहे. ह्या शेलमध्ये शेल घालायची आहे. 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब. त्यानंतर 2 चेन घ्यायचे आहेत. ह्या गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन. आता ही शेल आहे. ह्या शेलमध्ये शेल घालायची आहे. तर अर्धी शेल म्हणजे 3 खांब आपण घातलेले आहेत इथे. त्याच ठिकाणी आणखी 3 खांब घालायचे. शेलच्या मध्ये आपण 2 चेन घेतो म्हणून 2 चेन आणि इथे क्लोज करून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा 2 चेन, ही शेल पूर्ण करून घ्यायची. 3 खांब घातलेले आहेत, आणखी 3 खांब, म्हणजे खालच्या ह्या 2 शेल आपण पूर्ण करून घेतल्या. 2 चेन घ्यायचे आहेत, 3 खांब, दोन चेन, 3 खांब, 2 चेन, ह्या शेलमध्ये 3 खांब, 2 चेन इथे क्लोज करायचं. पुन्हा 2 चेन, ही शेल पूर्ण करायची. ह्या प्रकारे ही खालची बाजू विणून घ्यायची आहे. तर ही खालची बाजूसुद्धा विणून झालेली आहे. इथे आल्यानंतर ही शेल आपण पूर्ण केली. आता इथे 2 चेन घ्यायचे आहेत आणि क्लोज करून घ्यायचं आहे. म्हणजे ही शेल अशी आपली पूर्ण होईल. आता आपण टर्न करूया. ह्या शेलमध्ये एक सिंगल क्रोशे आणि शेलमध्ये पुन्हा शेल घालायची आहे. 1 2 3. हा झाला आपला पहिला खांब. 2 3. 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब. अशा प्रकारे ही आपण शेलमध्ये शेल घातली. तर ह्याच्या पुढे आपल्याला 6 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6.
इथे आपल्याला लूप तयार करायचा आहे। हे 3 खांबांचे 2 सेट आहेत, त्याच्या मधला जो गॅप आहे म्हणजे शेलपासून 1 2 3 गॅप आहेत, मग मधला गॅप आहे ह्याच्यामध्ये लूप तयार करायचा आहे। 7 चेन घ्यायचे आहेत आणि ह्या मधल्या गॅपमध्ये एक खांब, 1 2 3 चेन आणि एक खांब, असा हा लूप तयार केला। पुन्हा 7 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 5 6 7। आता इथे आल्यानंतर ह्या 2 शेलच्या मध्ये इथे पुन्हा शेल तयार करायची। हा जॉईंट आहे इथे। तीन खांब, दोन चेन आणि 3 खांब, पुन्हा 7 चेन घ्यायचे आहेत, 1 2 3 4 5 6 7। इथे ह्या मधल्या गॅपवर लूप तयार करायचा। एक खांब, एक 2 3 चेन आणि एक खांब। शेल लूप शेल सेम इथे आता लूप तयार केला। आता 7 चेन घेऊन पुन्हा ह्या जॉईंटवर शेल, 7 चेन घेऊन इथे लूप शेल, असा हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। ही ओळ आपली इथे पूर्ण झाली। ह्या शेवटच्या शेलमध्ये शेल घातलेली आहे। इथे 3 चेन घ्यायच्या आणि टर्न करायचं आहे। टर्न केल्यानंतर पुन्हा ह्या शेलमध्ये शेल घालायची। तीन खांब, 2 चेन आणि 3 खांब। अशा प्रकारे ही शेलमध्ये शेल घातली। तर इथे आपल्याला घ्यायचे आहे 6 चेन, 1 2 3 4 5 6। 6 चेन घेतल्यावर हा जो लूप तयार केलेला आहे ह्या लूपमध्ये घ्यायचे आहेत 9 खांब, 1 2 3 4 5 6 7 8 9। आता हे 9 खांब झाले की पुन्हा 6 चेन, 1 2 3 4 5 6। त्यानंतर ही जी शेल आहे पुढची, ह्या शेलवर शेल, 1 2 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब। 6 चेन, 6 चेन ह्या लूपमध्ये 9 खांब,
पुन्हा 6 चेन शेलमध्ये शेल, अशा प्रकारे ही ओळ पूर्ण करून घ्यायची. ही ओळ विणून झालेली आहे आपली. इथे आल्यानंतर काय करायचं आहे, ही जी पहिली शेल आहे त्यातल्या ह्या खांबाच्या गॅपमध्ये एक खांब घ्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर 3 चेन आणि टर्न करायचं. शेलमध्ये शेल, तीन खांब, 2 चेन आणि 3 खांब. त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचे आहेत 5 चेन. 1 2 3 4 5 चेन. आणि ह्या 9 खांबापैकी जो पहिला खांब आहे ह्या खांबावर सिंगल क्रोशे घ्यायचं आहे. त्यानंतर 4 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4. हा एक खांब सोडून पुढच्या खांबावर सिंगल क्रोशे. पुन्हा 1 2 3 4. 4 चेन. हा एक खांब सोडून पुढच्या खांबावर सिंगल क्रोशे. 4 चेन. एक खांब सोडून पुढच्या खांबावर सिंगल क्रोशे. 1 2 3 4 चेन. 4 चेन. आता हा शेवटचा जो खांब आहे ह्याच्यावर सिंगल क्रोशे. अशा प्रकारे हे इथे 1 2 3 4 4 लूप तयार झाले. इथे पुन्हा 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5. त्यानंतर ही शेल आहे, ह्या शेलमध्ये शेल 1 2 3 चेन, 2 खांब आणि 3 चेन. आता 5 चेन घ्यायचे आहेत. ह्या 5 चेन घेतल्यानंतर जसे हे आपण लूप तयार केले त्याच प्रकारे इथे पहिल्या खांबावर सिंगल क्रोशे, 4 चेन, एक खांब स्किप, दुसऱ्या खांबावर सिंगल क्रोशे, 4 चेन, एक खांब स्किप, सिंगल क्रोशे. जसं आपण हे लूप तयार केले असेच इथे लूप तयार करायचे आहेत. पुन्हा 5 चेन घेऊन शेलमध्ये शेल, ह्या प्रकारे ही ओळ इथे पूर्ण झाली. इथे आल्यानंतर ही शेलमध्ये शेल घातलेली आहे. आता काय करायचं आहे, ह्या 2 शेलच्या मध्ये हे जे आपण 3 चेन घेतलेल्या होत्या ह्याच्यामध्ये एक खांब घालायचा, म्हणजे ही बाजूची सरळ होत जाईल. आता ह्याचे 3 चेन, 1 2 3. टर्न करायचं आहे. शेलमध्ये शेल, तीन खांब, 2 चेन आणि 3 खांब. त्यानंतर 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5. हे जे लूप घातलेले आहेत ह्यातल्या पहिल्या लूपवर इथे सिंगल क्रोशे, 4 चेन, 1 2 3 4, सिंगल क्रोशे, 1 2 3 4, 4 चेन, सिंगल क्रोशे, 4 चेन,
सिंगल क्रोशे, 5 चेन, शेलमध्ये शेल, एक, 2, 3, 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब. ह्याच प्रकारे ही पूर्ण ओळ विणून घ्यायची आहे. आता इथे 5 चेन, लूपमध्ये सिंगल क्रोशे, 4 चेन सिंगल क्रोशे, 4 चेन सिंगल क्रोशे, ही ओळ पूर्ण करून घेऊया. ही ओळ इथे पूर्ण झालेली आहे. शेवटची शेल घातली, त्यानंतर पुन्हा ह्या 2 शेलच्या मध्ये हे 3 चेनचा गॅप आहे, ह्याच्यामध्ये एक खांब घालायचा आहे. 3 चेन घ्यायच्या, टर्न करायचं, शेलमध्ये शेल, तीन खांब, 2 चेन आणि 3 खांब. पुन्हा 5 चेन घ्यायचे आहेत, 1 2 3 4 5. आता इथे लूप आहेत, 3 लूप आहेत, इथे 2 होतील. आता ह्या लूपवर सिंगल क्रोशे, 4 चेन, सिंगल क्रोशे, 4 चेन, सिंगल क्रोशे. आता 5 चेन, शेलवर शेल, 5 चेन, लूपवर सिंगल क्रोशे, अशी ही ओळ पूर्ण करून घ्यायची. पूर्ण झाली. शेलमध्ये शेल घातलेली आहे. आता ह्या गॅपमध्ये एक खांब घ्यायचा, 3 चेन, टर्न करायचं आहे, पुन्हा शेलमध्ये शेल, 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब. पाच चेन घ्यायचे आहेत. हा लूप आहे, ह्या लूपवर सिंगल क्रोशे, 4 चेन, लूपवर सिंगल क्रोशे, त्याच्या पुढे पुन्हा 5 चेन, शेल, 5 चेन, लूप, अशी ओळ पूर्ण करायची. ती पूर्ण झालेली आहे. ही शेवटची शेल घातल्यानंतर हा जो गॅप आहे 3 चेनचा, इथे एक खांब घालायचा आहे. त्यानंतर 1 2 3 3 चेन घेऊन टर्न करायचं आहे. आता आपण शेवटची ओळ विणत आहोत. इथे आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या शेलमध्ये शेल न घालता एक डिझाईन तयार करायची आहे. त्यासाठी एक खांब घ्यायचा आणि 1 2 3 3 चेनची मुखरी बनवायची आहे. पुन्हा त्याच ठिकाणी दुसरा खांब, 1 2 3 खांब, 3 चेन, सिंगल क्रोशे. अशा प्रकारे 6 खांब घालायचे आहेत आपल्याला. इथे
3 खांब झालेले आहेत, आणखी 3 घालायचे आहेत. एक खांब घ्यायचा, 3 चेन त्याच ठिकाणी क्लोज करायचं, पुन्हा एक खांब, 3 चेन आणि त्याच ठिकाणी क्लोज करायचं. अशा प्रकारे 1 2 3 4 5 5 खांब झालेले आहेत. आणखी एक खांब घालायचा आहे. 3 चेन त्याच ठिकाणी क्लोज करायचं आहे. ह्या शेलच्या मध्ये आपण हे 6 खांब घालून ही अशी फुलासारखी डिझाईन तयार करून घेतली. ह्याच्यानंतर इथे घ्यायचे आहेत आपल्याला 5 चेन. 1 2 3 4 5 चेन. आता इथे हा एक लूप शिल्लक आहे. ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा 1 2 3 4 5 चेन. आता ह्या पुढच्या शेलमध्ये खांब, 3 चेन, सिंगल क्रोशे, असे 6 खांब. म्हणजे जशी इथे डिझाईन तयार केली अशीच डिझाईन ह्या शेलमध्ये तयार करायची आहे. पुन्हा 5 चेन, सिंगल क्रोशे, 5 चेन, इथे डिझाईन अशी ही ओळ पूर्ण करून घ्यायची आहे. ही ओळ इथे पूर्ण झालेली आहे. हे शेवटचं फूल आपलं विणून झालेलं आहे. इथे आल्यानंतर ह्या गॅपमध्ये एक खांब घालायचा, म्हणजे अशी ही बाजू पूर्ण झाली. ह्याच्यानंतर काय करायचं आहे, 1 2 3 चेन ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा 3 चेन पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे, 3 चेन आणि सिंगल क्रोशे असं कंटिन्यू करायचं आहे. तीन चेन, आता इथे आल्यावर ही जी शेल आहे ह्या शेलमध्ये आपल्याला घालायचे आहेत 3 खांब. 1 2 3. 2 चेन घ्यायच्या, ह्या गॅपमध्ये 3 खांब. जशी आपण वरची बाजू विणली होती गॅपमध्ये 3 खांब, तसंच हे विणायचं आहे. चौकोन विणताना इथे गॅपमध्ये 3 खांब घेतले होते, तसंच विणायचं आहे. 2 चेन ह्या गॅपमध्ये 3 खांब. 2 चेन, गॅपमध्ये 3 खांब. 2 चेन. आता इथे ह्या कॉर्नरला शेल आहे, ही ह्या शेलमध्ये आपल्याला शेल घालायची आहे. अशीच 3 खांब, 2 चेन, 3 खांब. 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब. आता ही वरची बाजू आहे. इथे 2 चेन घ्यायचे आहेत,
ह्या गॅपमध्ये 3 खांब, पुन्हा 2 चेन, गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, 3 खांब, 2 चेन. आता हे 2 चौकोन इथे जोडलेले आहेत. ह्याच्यामधला हा जो जोड आहे ह्याच्यामध्ये 3 खांब, दोन चेन, सेमीनच जायचं आहे. प्रत्येक गॅपमध्ये 3 खांब, हा जोड आहे इथे 3 खांब आणि मध्ये 2 चेन येणार आहेत. त्यानंतर इथे शेवटी आल्यावर ह्या शेलमध्ये शेल येईल. पुन्हा ह्या प्रत्येक गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, 3 खांब असं विणायचं आहे. ही शेल आहे. ह्या शेलमध्ये येणार आहेत 3 खांब. त्यानंतर इथे 3 चेन, सिंगल क्रोशे, 3 चेन, सिंगल क्रोशे, 3 चेन आणि ह्या प्रत्येक गॅपमध्ये सिंगल क्रोशे. इथे आल्यावर आपल्याला क्लोज करायचं आहे. तर हे मी इथपर्यंत विणून घेते. ही ओळ आपण इथे पूर्ण केली, इथे क्लोज केलेलं आहे. इथे लवकर आपण कट करून घेऊया. इथे क्लोज केल्यानंतर ह्या शेलमध्ये इथे कॉर्नरला आपण लोकर जोडून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला 3 खांब घ्यायचे आहेत. 1 2 3 चेन पहिल्यांदा घेतल्यात. पहिला खांब, 2 3, 3 खांब, 2 चेन. आता पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन घ्यायचे आहेत. पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, अशा प्रकारे ह्या प्रत्येक गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, 3 खांब अशी ही ओळ पूर्ण करून घ्यायची. ही ओळ इथे पूर्ण झालेली आहे. ही लोकर मी अशी इथेच सोडून दिलेली आहे, कारण की पुन्हा एकदा आपल्याला हा रंग वापरायचा आहे. आता इथे मी हिरवी लोकर जोडून घेणार आहे पुन्हा. हा जो खांब आहे पहिला, ह्या खांबावर मी लोकर जोडून घेते. अशा प्रकारे 1 2 3, 3 चेन घेतल्या. आता ह्या गॅपमध्ये 3 खांब जसे आपण आता घातलेले आहेत तसे 3 खांब, 1 2 3, 2 चेन, गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, गॅपमध्ये 3 खांब अशी होळ पूर्ण करून घ्यायची. पूर्ण झालेली आहे. इथे आल्यावर पुन्हा आपण ह्याच्यातला जो हा पहिला खांब आहे, ह्या पहिल्या खांबावर एक खांब घालूयात.
आणि ही राणी कलरची लोकर जी आहे ही आपण ह्याच्यात ओढून घेऊया. आणि 1 2 3. आता ही हिरवी लोकर आहे ही आपण कट करू इथे. आता हे 3 चेन घेतलेले आहेत आपण. ह्या गॅपमध्ये 3 खांब, 2 चेन, 2 चेन गॅपमध्ये 3 खांब, अशी ही ओळसुद्धा पूर्ण करून घेऊया. ही ओळ आता इथे पूर्ण झालेली आहे. आता मी इथे ही क्रीम कलरची लोकर जोडून घेते. ही लोकर इथे कट करून घ्यायची आहे. आता इथे पुन्हा 1 2 3 चेन टर्न करायचं आहे. आता इथे 3 चेन हा आपला पहिला खांब झालेला आहे. त्यामुळे ह्या गॅपमध्ये आपण आता 2 खांब घेऊ. म्हणजे हे 3 खांब झाले आपले. 2 चेन घ्यायचे आहेत. पुढच्या गॅपमध्ये 3 खांब. अशा प्रकारे ही 1 किंवा 2 लाईन आपण इथे बनवून घेऊ शकतो वरती क्रीम कलरने. मग ही पट्टी तयार होईल. त्यानंतर ही आपली खालची डिझाईन तयार झालेली आहे. इथे आपल्याला अशा प्रकारचा राणी कलरचा गोंडा लावून घ्यायचा आहे. ही जी पाइनएपलची डिझाईन तयार झालेली आहे ह्याच्या मिडलला आपण गोंडे लावून घेऊया. मी हा असा एक गोंडा तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 मोती घातलेले आहेत. असे हे गोंडे लावून घेतले की आपलं तोरण तयार होईल. इथे सगळीकडे गोंडे लावून घ्यायचे आहेत. ही पट्टी मी पूर्ण करून घेते आणि गोंडे लावून घेते. हे तोरण आपलं पूर्ण झालेलं आहे. पंचेचाळीस इंच एवढं रुंदीचं हे तोरण तयार झालेलं आहे. त्यानंतर असं उंचीला मोजलं तर साधारणतः 10 इंच उंचीला 10 इंच आणि रुंदीला 45 इंच असं हे तोरण तयार झालेलं आहे.
हे खूप सुंदर असं तोरण तयार झालेलं आहे. तोरणची ही डिझाईन तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा आणि हे तोरण आवडल्याबद्दल तशी कमेंट करा आणि मुख्य म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.